इंस्टाग्राम फेसबुकवरती रील बघितली की रेड अलर्ट आहे आणि स्क्रोल केलं आणि वरती गेलं. ह्याला सिरियसली घ्या, कारण IMDच्या नुसार 60 किलोमीटर प्रति तासानुसार पावसाचा वेग आहे. आणि ह्या वेगामध्ये काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे का? झाड हे पडू शकतं, बिल्डिंग कोसळू शकते, एखादी गाडी त्या पाण्यावरती फ्लोट होईल, माहिती आहे का? फ्लोट होईल पूर्णपणे. तर आवश्यकतेची जर गरज असेल की आवश्यकतेनुसारच घरातून बाहेर पडा. आता हार्बर लाईनची पण काहीतरी नवी मुंबईमध्ये ट्रेनचं जे काय आहे ते सगळं पूर्ण ठप्प झालेलं आहे. त्याच्यामुळे पावसामध्ये तर आधीच मी सांगितलेलं की पावसामध्ये घरातून कामाला निघत असताना पाण्याचे जे काय आपले फ्लो वगैरे करतात ना रस्त्याच्या आजूबाजूला, त्याची गटाराची झाकणं ओपन असतील, कुठे कुठे पाणी साचलेलं असतं, सांभाळून व्यवस्थित कामावरती जावा. आपली वाट बघणारी आपले आई बाप भाऊ बहीण आपली लेकरं घरी आहेत. ट्रेनमध्ये भांडण वाद असलं काही करण्याच्या नादाला लागू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेड अलर्ट जो आहे ना तो जाहीर केला गेला आहे मुंबईमध्ये. तर सांभाळून जर गरज असेल, मी तर म्हणे जाऊच नका. 1-2 दिवस कामावरती सुट्टी झाली हरकत नाही. पाऊस थोडासा कमी होऊ द्या आणि मग आपली जी गाडी आहे आपल्याला रुळावरती आणायचं. मला कळतंय आपण कमवलं नाही तर आपल्याला 2 पैसे कोणीही आणून देणार नाही, पण जर आपण जगलो तरच आपण कमवू शकतो ना. त्याच्यामुळे या गोष्टीकडे कृपया करून सगळ्यांनी लक्ष द्या.